व आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सयाजीराव गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे। मान्यवरांना विनंती की आपण ध्वजारोहण करावं। ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय देशासाठी उधळू हासत फुलांतरी हे प्राण। हा 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 पुजारी आम्ही सगळे एक आमचा एक असे अभिमान। आम्ही सगळे एक आमचा एक असे अभिमान। देशासाठी उधळू हासत फुलांतरी हे प्राण। देशासाठी उधळू हासत फुलांतरी हे प्राण।
देशात आमच्या तळपे सूर्यनभात, तळपे सूर्यनभात. आम्ही सगळे एक इथे लचकुली थोरवासा, आम्ही सगळे एक इथे लचकुली थोरवासा. देशासाठी उधळू वाजत फुलांपरी हे प्राण, देशासाठी उधळू वाजत फुलांपरी हे प्राण. अंतरियाचा आमचा मुखात एकच गाण, अंतरियाचा आमच्या मुखात एकच गाण. देशासाठी उधळू वाजत फुलांपरी हे प्राण, देशासाठी उधळू वाजत फुलांपरी हे प्राण, फुलांपरी हे प्राण, फुलांपरी हे प्राण. तिरंगा आमची शान, तिरंगा आमचा मान, असा पद म्हणतो हल्लीला आजच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्या शाळेमध्ये मान्य उपस्थित झालेले आहेत. मुलांना न पूछो जमाने से हमारी क्या कहानी है, ना पूछो जमाने से हमारी क्या कहानी है. हमारी पहचान तो बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी है, कि हम सब हिंदुस्तानी है. भारत हा देश अनेक सण आणि उत्सवांनी नटलेला आहे, सजलेला आहे. परंतु आज सर्व भारतीय उत्सवात आजचा दिवस खास आहे, कारण आजचा उत्सव आहे 3 रंगांचा, उत्सव आहे स्वातंत्र्याचा, उत्सव आहे त्यागाचा, उत्सव आहे बलिदानाचा. आज भारतीय स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन व 78वा स्वातंत्र्य दिन. आजच्या या शुभ दिनी प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, कारण आजच्या दिवशी पारतंत्र्यात असणारी आपली ही जी भारत माता आहे, या भारत मातेचे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्या भारतीयांनी सुटका केली आणि स्वातंत्र्य मिळवलं. हे मिळवलेले जे स्वातंत्र्य होते ते म्हणजे त्या तत्कालीन काळातील एक राजकीय गरज होती असं नव्हतं, तर भारताला जे हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे ती आजच्या नागरिकांची नैतिक व सामाजिक जबाबदारी देखील आहे. आणि आज हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. 200 वर्षांच्या अखंड अशा लढ्यानंतर भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. या 200 वर्षाच्या कालखंडात आपले अनेक असे पूर्वज होते की त्यांनी लढा दिला आणि लढा दिल्यानंतर या स्वातंत्र्याला आपण मिळवलेलं आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी लढाही त्यांनी दिला आणि पारतंत्र्यात भारत असतानाच ते मरण पावले. पण आपण किती भाग्यवान आहोत, कारण आज या स्वतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर ही जी यादी आहे ही न संपणारी आहे. अशी हजारो लाखो नावं आहेत की जी आपल्याला माहिती देखील नाही. यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि त्यांच्या या बलिदानाने आज आपण स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेत आहोत आणि आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असायला हवा. त्याचबरोबर
आपण स्वतंत्र भारताचे एक नागरिक नाही तर अशा एका महान जनसमुदायाचा हिस्सा आहोत, जो जगात सर्वात मोठा लोकशाही असणारा जनसमुदाय म्हणून ओळखला जातो. याची जाणीव देखील असणं तेवढंच गरजेचे आहे. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या तारुण्यात भारत मातेसाठी बलिदान दिले आणि हे बलिदान देताना त्यांच्या ओठांवर शब्द होते, नब्ज जमती गई, सांस थमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का ना हमने कटने दिया, मरते मरते रहा बाकफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. विद्यार्थी मित्र हो, या देशाचे तुम्ही भावी नागरिक आहात. आजचे जे हे भावी नागरिक आहेत, ही मातृभूमी तुमच्या हातात आहे. आज या देशाचे स्वातंत्र्य टिकवण्याची गरज आहे. स्वतंत्र भारताला आजही काही नवीन आव्हानं आहेत आणि ही सगळी आव्हानं प्रत्येकाच्या कुटुंबात, परिसरात आहेत. उदाहरणार्थ सोशल मीडिया, मोबाईलचा अतिवापर, बोथट विचार, सहकार्याचा अभाव, अशी नावंदित भरपूर अशी आव्हानं आहेत. आणि ही आव्हानं फक्त सरकारी योजना राबवून जाणार नाही, तर त्यासाठी आपल्या सगळ्यांना एक जबाबदार पालक, एक जबाबदार शिक्षक बनावं लागेल. तेव्हा आपण एक सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करू शकू. भारतासाठी भावी व सुजाण असे नागरिक तयार करण्यात यशस्वी होऊ. खरं तर चांद्रयान मोहीम, क्रिकेटचा वर्ल्ड कप, कोविड काळातील भारताने लस शोधून काढलेली कामगिरी, ह्या ज्या अशा अभिमानास्पद असणाऱ्या गोष्टी आहेत, याचे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणं, रील शेअर करणं म्हणजे राष्ट्रभक्ती नाही, तर भारताला महासत्ताक बनवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे खरी राष्ट्रभक्ती. भारतात शिक्षण घेणे आणि दुसऱ्या देशात जाऊन नोकरी करणं, तिथे भारतीय आहे हे अभिमानाने सांगणं ही देशभक्ती नाही, तर प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या देशातील नियमांचं पालन करणं, देशाला परिपूर्ण राष्ट्र बनवण्यासाठी हातभार लावणे ही आपली जबाबदारी आहे हे समजून घेणं म्हणजे तरी राष्ट्रभक्ती होय. आज भारत हे जगातील सर्वात मोठे विविधता असणारे लोकशाही राष्ट्र आहे. कृषी क्षेत्रापासून ते औद्योगिकीकरणापर्यंत आपण जगातील प्रगत देशाच्या रांगेत उभे आहोत. आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे आणि भारत हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपल्या देशात स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि प्रगतीशील राष्ट्र बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया. चला नवीन भारत घडूया, जिथे सर्वांच्या स्वप्नांना पंख असतील, सर्वांच्या संधी समान असतील आणि सर्वांचा विकास हा समान असेल. म्हणून म्हणावेसे वाटते की डौलाने फडकतो तिरंगा, डौलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती. डौलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती, अवघ्या विश्वात गाजत राही प्रिय भारत भूची कीर्ती, प्रिय भारत भूची कीर्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहान गट तुकडी मोगऱ्यामध्ये शिकते, तिरंगा आपला मान, पराक्रमाचे गाण, भारताची शान, तिरंगा आपला पान. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी देशात ब्रिटिशांच्या गुलामगिरीत स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो कारकांनी
बलिदान दिले त्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करते. सुंदर सुंदर भारत देश सगळ्यात भारत जगजाच्या गर्व असा मान माझा. तर मग सर्वांनी हातात घेऊन जयघोष करूया. भारत माता की जय. जय जय भारत. धन्यवाद. नमस्कार. स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी असे म्हणाले होते की भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, तो एक जीता जागता राष्ट्र गुरु है. यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए. म्हणून त्याच अतिप्रांतीय भारताचे गुणगान गाण्यासाठी उभी आहे मी तुई मनोज वाघ. मोठा गट तुकडी चाफा. बालमित्रांनो, आजचा 15 ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन. पण तोही एक दिवस होता ज्या दिवशी आपला देश स्वातंत्र्यात होता, जेव्हा ब्रिटिश सत्तेचा गुलामी लावून इथल्या सामान्य माणसांची कातडी सोडत होता. शेतकरी लुटला जात होता, शेतकरी लुटला जात होता. त्यांची उपासमार म्हणजे गोड्या साहेबांच्या मनोरंजनाचा एक भाग झाला होता. आणि म्हणून मेरी लाठी नहीं दूंगी, इनकलाब जिंदाबाद, करेंगे मरेंगे आणि चले जाऊच्या वादळाने ब्रिटिश सत्ता कोलमडून पडली. आणि अखेर फरकला तो 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वातंत्र्याचा तिरंगा, जो आज 76व्या वर्षी सुद्धा एका महान गौरवाने फरकतोय. म्हणून शेवटी एवढंच म्हणेन की इतनी सी बात हवाओं को बटाए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. लहू देकर की है इसकी हिफाजत उन्होंने ऐसे तिरंगे को सदा अपने दिल में सजाए रखना. जय हिंद. भारत माता की जय. धन्यवाद. उत्सव दिन रंगांचा आघाडी आज सजला. उत्सव दिन रंगांचा आघाडी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व बालमित्रांनो नमस्कार. आज मी येथे 15 ऑगस्ट निमित्त काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. कित्येक क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. म्हणूनच आज आपण हा सोन्याचा दिवस पाहत आहोत. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या शूरवीरांना मी वंदन करते. तर चला तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. शेवटी मला असे म्हणावेसे वाटते की तिरंगा आमचा ध्वजच. उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शानाची वाढू. भारत माता की जय. वंदे मातरम. इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका, जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे तसेच माननीय मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी गायधनी मॅडम, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग, चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी मैथिली प्रवीण भांबरे, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी हृदयापासून शतशत आभार मानते.
सर्वप्रथम सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पानी न हो तो नदियाँ किस काम की, पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, और अगर हम वतन के काम न आए तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की. पण तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाला 200 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. मित्रांनो, स्वातंत्र्य इतके सहजासहजी नाही मिळाले. वंदनीय मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. या देशासाठी आपलं रक्त सांडलं. या सर्व महावीरांना मी नमन करते. तर मित्रांनो, मी तुम्हाला भगतसिंग यांची एक छोटीशी कथा सांगणार आहे, जी मुलांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. असे म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. भगतसिंग तेव्हा फक्त 8 वर्षांचे होते. आपल्या मित्रांबरोबर घराच्या अंगणात खेळत होते. खेळता खेळता त्यांचे लक्ष त्यांच्या काकांच्या हातातल्या बंदुकीकडे गेले. लहान मुलांना खेळण्यातल्या बंदुकीचे खूप आकर्षण असते, पण हे तसले आकर्षण नव्हते बरं का मित्रांनो. तर हा एक संकेत होता. काय होता संकेत? तर भगतने काकांना विचारले, चाचाजी यह क्या है और इससे क्या होता है? काकांना आश्चर्य वाटले की ह्या मुलाला आता काय सांगावे. तर काका सांगतात, बेटा भगत, ये तो बंदूक है और इससे गोली चलती है और इसी का इस्तेमाल करके हम अंग्रेजों को हिंदुस्तान से बाहर भगाने वाले हैं. पर तू अभी छोटा है, पढ़ाई कर पढ़ाई कर. या 2-4 वाक्यांचा या छोट्या मुलावर इतका परिणाम झाला की याच बंदुकीचा वापर करून आपल्याला इंग्रजांना हिंदुस्थानाच्या बाहेर हाकलून जायचे आहे, या एकाच विचाराने तो सर्वत्र वावरू लागला. अशाच एका दिवशी छोटा भगत काकांबरोबर शेतात काम करायला गेला. काका आंब्याच्या रोपांची लागवड करीत होते. भगतने काकांना विचारले, चाचाजी यह आप क्या कर रहे हो? यावर काका म्हणाले, बेटा भगत, मैं तो आम के पेड़ लगा रहा हूँ. इसको बहुत सारे आम आएंगे और वो सब हम सबको बांट कर खाएंगे. हे ऐकताच छोटा भगत पळत घराकडे गेला आणि काकांची बंदूक घेऊनच परत आला व जागोजागी खड्डे खोदू लागला. काकांना आश्चर्य वाटले की हा भगत एवढ्या उत्साहाने खड्डे का खोदतो आहे. काकांना तो प्रश्न पडला. काकांनी भगतला विचारले, बेटा भगत, यह तुम क्या कर रहे हो? यावर भगत म्हणाला, चाचाजी, मैं तो गड्ढे खोद रहा हूँ. इस पर हम बंदूकों की फसल उगाएंगे और ये सारी बंदूकें बांटकर हम अंग्रेजों को हिंदुस्तान से बाहर भगाएंगे. मित्रांनो, मला आता आश्चर्य वाटते की हा छोटा भगत खाऊ खायचे सोडून, खेळणी खेळायचे सोडून देशाच्या स्वातंत्र्याची भाषा करतो आणि काही वेळानंतर बंदुकीची शेती करू पाहणारा मुलगा क्रांतिकारी चळवळीचा अविभाज्य अंग बनतो आणि यह देश हमारा है, यहाँ से चले जाओ नहीं तो गोली खाओ असे ठणकावून सांगतो. मित्रांनो, भगतसिंग फक्त 21 वर्ष जगले. या देशासाठी आपले प्राण दिले, फासावर चढले. फासावर चढण्याआधी ते म्हणाले होते, जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है, जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है, दूसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाए जाते, सिर्फ जनाजे उठाए जाते. धन्यवाद. And all my dear friends, my name is Arohi Vicky Sanjan. I am 3rd standard division Mogra. Today is 15th August and I wish you all a very happy Independence Day. This year we are celebrating 78th Independence Day of India. We got independence on 15th August 1947 from the British rule. Independence Day is our national festival. It is the greatest festival of democracy. It's a day to remember of sacrifice to our
To our great freedom fighters, Independence Day reminds us of our duty to our nation. We should work hard, stay united, and make our country proud. At last, I want to say that I am proud to be an Indian and I love my country very much. Thank you. जय हिंद, जय भारत। और यहाँ उपस्थित मेरे सभी प्यारे भाई बहनों, सभी को मेरा सादर प्रणाम। आज हम सब यहाँ पर अपने 78वें स्वतंत्रता दिन का जश्न मनाने एकत्रित हुए हैं। हमारा स्वतंत्रता दिन 15 अगस्त 1947 में हुआ है। अंग्रेजों को हमारे क्रांतिकारियों ने भगा के छोड़ा था। इस दिन का मुझे बहुत गर्व है। मैं मेरी झांसी नहीं दूंगी ऐसा कहते हुए जिन्होंने आज़ादी का यज्ञ कुंड 1857 में ही जला के रखा, वह महान वीरांगनी लक्ष्मीबाई को मेरा सादर प्रणाम। इनकलाब जिंदाबाद ऐसा कहते हुए जो हंसते हंसते फांसी पर चढ़ गए, वह महान क्रांतिकारी भगत सिंह, सुखदेव और राजगुरु, इनको मैं शत नमन करती हूँ। दे दी हमें आज़ादी बिना खड़क बिना ढाल, दे दी हमें आज़ादी बिना खड़क बिना ढाल। साबरमती के संत तूने कर दिया कमाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। जिन्होंने सत्य और अहिंसा के पथ पर चलकर अपनी पूरी उम्र इस देश के लिए न्यौछावर कर दी, वह महान महात्मा गांधी जी का भी बहुत बड़ा योगदान है। ज्ञात अज्ञात ऐसे सभी क्रांतिकारियों को मेरा लाख लाख प्रणाम। हमारे नासिक के क्रांतिकारी स्वतंत्र वीर सावरकर, इन्होंने समंदर को चेतावनी दे दी। ऐसे असल कोहिनूर हीरा, इनका भी कार्य बहुत महान है। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, ऐसे कहने वाले सुभाष चंद्र बोस, उन्होंने अंग्रेजों के खिलाफ आज़ाद हिंद सेना की स्थापना की। ना करना चाहिए ना देना चाहिए, ना करना चाहिए ना देना चाहिए, बस अमन से भरा यह वतन चाहिए, बस अमन से भरा यह वतन चाहिए। जब तक जिंदा हूँ इस वतन के लिए, जब तक जिंदा हूँ इस वतन के लिए, जब मरूं तब तिरंगा कफन चाहिए, जब मरूं तब तिरंगा कफन चाहिए। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। सर्वप्रथम गुरुजनांना वंदन आणि माझ्या बालमित्रांना माझा नमस्कार। मी इयत्ता 3री राष्ट्रवादी तुमचीच मैत्रीण ईश्वरी प्रवीण सरोदे। आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे। याच दिवशी 1947 साली आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्तता मिळाली। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनगिनत योद्ध्यांनी, क्रांतिकारकांनी आणि देशभक्तांनी आपले जीवन अर्पण केले। महात्मा गांधीजींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान, सुभाषचंद्र बोसांचे निर्भीड नेतृत्व, भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्याची शौर्यगाथा, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व आज आपल्या स्मृतीत जिवंत आहे। स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वातंत्र्य नाही, तर ती आपल्या हक्काची, कर्तव्याची आणि स्वाभिमानाची नोंद असते। आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखून त्याची जपणूक करणे व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे। स्वातंत्र्य ही एक अमूल्य देणगी आहे, जी आपल्याला पूर्वजांच्या संघर्षामुळे मिळाली आहे। आपण या स्वातंत्र्याची मूल्य ओळखून त्याचा आदर केला पाहिजे। आजच्या या शुभ दिवशी आपण सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी आणि विकासासाठी काम करण्याची शपथ घेतली पाहिजे। शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, संवर्धन, स्त्री-पुरुष समानता, एकतेसाठी, शांतीसाठी आपल्या शिक्षणात, कार्यात आणि समाज कार्यात उत्कृष्टता साधून आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ। आपल्या देशाचे भविष्य आपल्या हातात आहे। आपण सर्वांनी एकजुटीने
देशभक्तीची भावना जागवून आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन कार्य करूया. तिरंगा आमचा अभिमान, स्वातंत्र्याची शान, वीरांचा संकल्प आहे भारताचा मान. एवढं बोलून